नमस्कार सर्वांना. लोकराज्य अकॅडमीच्या टेस्ट सिरीज विश्लेषण सिरीज मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 7 या पेपर मधील मराठी व्याकरण या विषयाचं विश्लेषण. कमीत कमी मिनिटामध्ये 25 पैकी 25 मार्क मराठीमध्ये कसे मिळवता येईल, तुम्ही ही ट्रिक वापरा किंवा या पद्धतीने तुम्ही मराठीचे प्रश्न सोडवा, नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. चला, तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि आपलं टेलिग्राम चॅनल, युट्यूब चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, फेसबुक चॅनल आणि इंस्टाग्राम पेज या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला आपले जे काही व्हिडिओज आहेत हे पाहता येतील. त्याचबरोबर या पीडीएफ स्वरूपातील टेस्ट तुम्हाला मिळतील. चला, जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 26 ला. चला, मराठी व्याकरणचा पहिला प्रश्न आहे. खालील शब्दाचा अनेक वचन रूप ओळखून, खालील शब्दाचे अनेक वचन रूप ओळखून योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शब्द दिलेला आहे वृक्ष, याचं अनेक वचन रूप आपल्याला विचारलेलं आहे. वृक्षे होणार नाही, वृक्षवल्ली होणार नाही, वृक्षी होणार नाही, तर एक वृक्ष, अनेक सुद्धा काय असतात तर वृक्ष असतात. चला, दुसरा प्रश्न. एक मिनिट. दुसरा प्रश्न आहे, खालील म्हणीचा अर्थ सांगा. दिव्याखाली अंधार. तर दिव्याखाली अंधार या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. पुष्कळ लोक बोलतात ते खरे असते, चूक आहे. दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो, हे सुद्धा चूक आहे. तर मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष असतात, हे एकदम याचं बरोबर उत्तर आहे. चौथा पर्याय यापैकी नाही. दिव्याखाली अंधार म्हणजे दिवा प्रकाश देतो आणि स्वतः खाली काय ठेवत असतो, अंधार ठेवत असतो. म्हणजे मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असणारच आहे. चला, पुढचा प्रश्न. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजन प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात. ऑफकोर्स या प्रश्नाचं उत्तर आहे संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजन. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न. अलंकार ओळखा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकच शब्द आहे नवरी या नावाचा, आणि हा शब्द कवितेच्या चरणामध्ये वेगवेगळ्या दोन अर्थाने वापरलेला आहे. इकडं नवरी म्हणजे बायको होण्यास तयार आहे, श्रीकृष्ण असेल तर, आणि शिशुपाल असेल तर मी नवरी म्हणजेच नवरी होण्यासाठी तयार नाही. म्हणून याचं योग्य उत्तर आहे श्लेष अलंकार. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला असेल तर त्या ठिकाणी श्लेष अलंकार होतो, आणि हा आहे सभंग श्लेष. चला, पुढचा प्रश्न. पृथ्वी या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता आहे? तर पृथ्वी या शब्दाचा समानार्थी नसणारा विचारलाय, तर या ठिकाणी जर पाहिलं तर वसुंधरा बरोबर आहे, धरती सुद्धा बरोबर आहे. बाकी दोन पर्यायामध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे. अवनी म्हणजे सुद्धा पृथ्वी, परंतु भार्या म्हणजे बायको, म्हणजे योग्य पर्याय आहे आपला 4 नंबर. पुढचा प्रश्न. मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? स्वर आहे आधी ज्याच्या असे स्वरादी अम आणि आहा. पर्याय क्रमांक 3. चला, पुढचा प्रश्न. खालील जोड शब्दाचा पोट शब्द ओळखा. खालील जोड शब्दाचा पोट शब्द ओळखा म्हणजे संधी दिलेला आहे महर्षी. महर्षी या शब्दाचा योग्य पर्याय किंवा योग्य संधी विग्रह महा अधिक ऋषी. चला, पुढचा प्रश्न. विद्या. विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता आहे? तर विद्यार्थी हा शब्द जर आपण पाहिला तर याची जर फोड केली आपण तर विद्या अधिक अर्थी. म्हणजे संधी म्हणजे नेमकं काय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथं या आहे, या म्हणजेच काय तर आ आहे, अधिक दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा अ आहे,
आ अधिक अ इज इक्वल टू आ, म्हणजेच दोन्ही वर्ण हे स्वर आहेत, म्हणून योग्य पर्याय आहे स्वर संधी. चला पुढचा प्रश्न. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना टिंबटिंब म्हणतात. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात, योग्य पर्याय आहे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. पुढचा प्रश्न. आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत. जमदग्नी आहेत काय आहेत? जमदग्नी आहेत. या वाक्यातील अधोरेखित शब्द येथे नामाच्या कोणत्या प्रकारात येतो? जमदग्नी म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत. योग्य उत्तर आहे या ठिकाणी विशेषण. योग्य उत्तर आहे या ठिकाणी विशेषण. व्यक्तीच्या अंगी असलेला गुण, म्हणून योग्य पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न. विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी विधुर, बरोबर, म्हणजे ज्याची बायको वारलेली आहे आणि म्हणून स्त्रीलिंगी शब्द येणार विधवा, जिचा नवरा वारलेला आहे. चल पुढे. खालील शब्दाचा अनेक वचन रूप ओळखून योग्य पर्याय निवडा. आसू. आसू हा शब्द आहे एकवचनी. एक आसू तर अनेक आसवे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. देवा सर्वांना सुखी ठेव. देवा सर्वांना सुखी ठेव. वाक्यामध्ये जर कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या प्रकारे जर वाक्यामध्ये दिसून येत असेल तर त्या ठिकाणी ते विद्यार्थी वाक्य असतं, बरोबर. स्वार्थी वाक्य जर आपण पाहिलं तर फक्त काळाचा बोध होतो. संकेतार्थी वाक्य जर आपण पाहिलं तर वाक्यामध्ये अट असते, जर, तर अशा प्रकारची वाक्य असतात. म्हणून याचं योग्य उत्तर आहे आज्ञार्थी. कारण देवा सर्वांना सुखी ठेव या ठिकाणी प्रार्थना आहे. काय आहे? प्रार्थना आहे. म्हणून याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो आज्ञार्थी. चला पुढचा प्रश्न. खालील 4 विधानांपैकी वर्तमानकाळी विधान कोणते ते ओळखा. वर्तमान काळी विचारलंय. संदीप क्रिकेट खेळ होणार नाही. संदीप क्रिकेट खेळेल होणार नाही. संदीप क्रिकेट खेळतो हे अगदी आहे याचं योग्य उत्तर. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. खालील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. अलंकार ओळखायचा मित्रांनो. पहा वाक्य काय दिलेलं आहे. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी. वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकच अक्षर आणि अक्षराची या ठिकाणी ठराविक ठिकाणी पुनरावृत्ती आपल्याला झालेली दिसून येते. म्हणून याचं योग्य उत्तर आहे अक्षराची अशी पुनरावृत्ती ठराविक ठिकाणी होत असेल तर त्या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार होतो. चला पुढचा प्रश्न. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तिलांजली देणे. तिलांजली देणे याचं योग्य आन्सर मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. 25 पैकी 24 प्रश्न मी सोडवून देत असतो. एका प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला द्यायचं आहे. तर तिलांजली देणे खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा तुम्हाला. मराठी व्याकरणामध्ये जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल तर म्हणी वाक्प्रचार, समानार्थी शब्द, अलंकारिक शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि शब्दसिद्धी या टॉपिक वरती तुम्हाला काम करणं खूप गरजेचं असतं. तरच तुम्हाला मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क येतात. चला पुढचा प्रश्न. विरुद्धार्थी शब्द ओळखा. राजमार्ग. राजमार्गच्या विरुद्धार्थी शब्द आहे आडमार्ग. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. आई म्हणून कोणी आईस हाक मारी. आई म्हणून कोणी आईस हाक मारी या काव्य पंक्तीत खालीलपैकी कोणत्या रसाचा प्रकार आहे? या ठिकाणी भावनिक म्हणजेच करुण रस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हास्य होणार नाही, रौद्र होणार नाही, शृंगार सुद्धा होणार नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. पाय हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? पाय हा शब्द जर आपण पाहिला तर तत्सम येणार नाही, तद्भव येणार नाही, देशी येणार नाही, सॉरी देशी येणार, विदेशी येणार नाही. तर पाय हा शब्द देशी येणार आहे.
या ठिकाणी मला वाटते तद्भव हा शब्द येईल, तो पाय हा शब्द तद्भव प्रकारचा शब्द येणार आहे. कारण पद म्हणजे तत्सम शब्द, पदचं मराठीमध्ये येताना पाय झालेला आहे, म्हणून या ठिकाणी तद्भव योग्य आन्सर आहे. चला पुढचा प्रश्न. एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर मी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दाखला किंवा उदाहरण दिल्यास, दाखला किंवा उदाहरण देत असेल तर त्या ठिकाणी ऑफकोर्स दृष्टांत हा अलंकार असतो. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या प्रकारचं उदाहरण दृष्टांत अलंकारामध्ये येईल. चला पुढचा. तो कोठेही न थांबता बोलला म्हणजेच काय विचारलंय आपल्याला. या नकारात्मक वाक्याला होकारात्मक वाक्यात रूपांतरित करा. हे नकारात्मक वाक्य आहे. तो कोठेही न थांबता बोलला. वाक्याचा सेन्स अजिबात बदलायचा नाही तुम्हाला. म्हणजेच तो अस्खलित बोलला. म्हणजेच तो काय अस्खलित बोलला. चला पुढचा प्रश्न. न्यायान्याय, न्याया न्याय हा सामासिक शब्द कोणत्या समासाचा प्रकार आहे? तर समाहार द्वंद्व येणार नाही, इतरेतर सुद्धा येणार नाही. कारण समाहार म्हणजे तो शब्द आणि त्याच्या रिलेटेड इतर शब्द. इतरेतर द्वंद्व येणार नाही, कारण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर न्याय आणि अन्याय होणार नाही. न्याय आणि अन्याय एकमेकाच्या विरुद्ध आहे, म्हणजेच वैकल्पिक द्वंद्व समास हे आहे याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न. त्या भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय 1 रुपयाही दिला. या वाक्यातील शिवाय हे अव्यय उभयन्वयी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे? आता शिवाय जर आपण पाहिलं तर या ठिकाणी समुच्चय बोधक उभयन्वयी अव्यय आहे. आणि समुच्चय बोधक हा उभयन्वयी अव्ययाचा जर प्रकार आपण पाहिला तर हा संयुक्त वाक्यासाठी वापरला जातो. म्हणून याचं योग्य आन्सर आहे प्रधानत्व सूचक उभयन्वयी अव्ययाचा हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. चला पुढचा प्रश्न. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या भाषणाची लखब आजच्या युवा राजकारण्यांना दिशादायक ठरत आहे. ठरत आहे बरोबर. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या भाषणाची लखब आजच्या युवा राजकारण्यांना दिशादायक ठरत आहे. म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं तर चालू वर्तमान काळातील वाक्य आहे. ठरत आहे अजूनही चालूच आहे. ठीक आहे. साधा भूतकाळ येणार नाही, अपूर्ण भविष्यकाळ येणार नाही, पूर्ण भूतकाळ येणार नाही. योग्य आन्सर आहे चालू वर्तमान काळ. पुढचा प्रश्न. शेवटचा प्रश्न. ज्याला कर नाही त्याला डर कशाला? अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? ज्याला त्याला संबंधी सर्वनाम हे आहे याचं योग्य आन्सर. तर अतिशय कमी वेळामध्ये आपण मराठी व्याकरणचे 25च्या 25 प्रश्न म्हणजे 24 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट शेअर लाईकच्या माध्यमातून कळवा. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या या टेस्ट सिरीजचं विश्लेषण सिरीज ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला याचा फायदा होईल. जर तुम्ही आपली ऑफलाईन बॅच लावू इच्छित असाल तर तुम्ही लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी संपर्क साधू शकता. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आपल्याकडे मार्गदर्शन घेतात. आपला बॅचचा टायमिंग आहे संध्याकाळी 5 ते 7 आणि फिजिकलचा टायमिंग आहे सकाळी 6:30 ते 9 या वेळेमध्ये. तर पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.